नमस्कार, मी डॉक्टर बाळासाहेब पिंगळे. गोकुळातल्या अंडील बैलाप्रमाणे आपण फुकटामध्ये ताकद मिळवू शकतो का? होय, मिळवू शकतो. आयुर्वेदाचार्य वाघभट सांगतात, तुम्ही फुकटामध्ये आणि विना कष्ट अशी अंडील बैलाप्रमाणे ताकद मिळवू शकता. आणि याचाच उल्लेख त्यांनी रसायन अध्यायामध्ये करून ठेवलेला आहे. मग हे रसायन चूर्ण काय आहे, ते कसं घ्यावं, किती घ्यावं आणि त्याचे शरीरावरती आपल्या नेमके काय फायदे होतात, याविषयी आज आपण सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहे. यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे यानंतर असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सहजासहजी पाहू शकता. आयुर्वेदाचार्य वाघभट म्हणतात की तुम्ही गोकुळातल्या अंडील बैलाप्रमाणे फुकटामध्ये ताकद मिळवू शकता. आणि ती मिळवायची असेल तर यासाठी तुम्हाला केवळ एक गोष्ट करायची आहे, म्हणजे सराटे माहिती आहेत ना? सराटे म्हणजे संस्कृतमध्ये याला गोक्षूर म्हणतात. हे सराटे ते कधी तर फलोन्मुखो गोक्षुरक, म्हणजे फळ येण्याचा जो त्या वेलीला, सराट्याच्या वेलीला फळ येण्याचा जो काळ आहे, त्यावेळी ही वेली मुळासकट उपटून आणायची. आणि मुळासकट उपटून आणलेली ही वेली सावलीमध्ये वाळवायची आहे. आणि सावलीमध्ये वाळवली ना ती, तर तिचं वस्त्रगाळ चूर्ण करायचं. आणि त्यात पुन्हा एकदा जी ओली जी असते, म्हणजे हिरवी असते, ती कुठून तिचा स्वरस या चूर्णामध्ये टाकून द्या. आणि हे वाळलेलं चूर्ण म्हणजे वस्त्रगाळ केलेलं चूर्ण अगदी काचेच्या बरणीमध्ये बंद करून ठेवा. आणि मग रोज उठून सकाळी यातले 3 ते 5 ग्राम जर चूर्ण तुम्ही दुधासोबत घ्यायला लागलात तर तुम्हाला अगदी गोकुळातल्या अंडील बैलाप्रमाणे ताकद फुकटामध्ये मिळवता येऊ शकते. आणि यासाठी काय कष्ट लागणार आहे हो? काहीच कष्ट नाही आहे ना. फक्त सराट्याची ओळख असणं गरजेचं आहे आणि त्या वेली आणून सावलीत वाळवून त्याचं चूर्ण करायचं आहे. बरं, वाघभट सांगतात की हे घेतल्यानंतर तुम्हाला काय बरं फायदा होतो? तर त्यांनी पहिला फायदा जो सांगितलेला आहे ना, तो सांगितला आहे शक्तः. शक्तः म्हणजे तुम्ही शक्तिमान होणार आहेत, तुमचं बळ वाढणार आहे, तुमची ताकद वाढणार आहे. सुरूपः म्हणजे तुमचं सौंदर्य वाढणार आहे. सौंदर्य कोणाकडे असतं? सौंदर्य त्यांच्याकडेच असतं जे बलवान आहेत. वाळलेला मरतुकडा रोगी माणूस त्याकडे सौंदर्य असतं का? नसतं. म्हणून सुरूप म्हणजे जर हे चूर्ण जर तुम्ही दुधामध्ये घ्यायला लागलात तर तुम्ही सौंदर्यवान होणार आहेत. आणि सुभग, पुढचा फायदा वाघभट सांगतात सुभग. सुभग म्हणजे तुम्हाला ऐश्वर्य संपन्न, तुम्ही सुखी होणार आहेत. कारण जो शक्तिमान असतो, जो बलवान असतो, तोच आनंदी असतो ना, सुखी असतो ना. आणि चौथा फायदा हे वाघभट सांगतात ते शतायू, तुम्हाला 100 वर्ष जगता येऊ शकतं. हे चूर्ण तुम्ही घ्यायला लागलात तर तुम्ही तुमचं आयुष्य, तुमचं दीर्घायुष्य होता आणि 100 वर्षापर्यंत शतायू, तुम्ही 100 वर्षापर्यंत जगता. आणि शेवटचा सगळ्यात मोठा फायदा जर वाघभटांनी सांगितला आहे तो म्हणजे कामी ककुदमान युव गोकुलस्थः. कामी ककुदमान युव म्हणजे गोकुळातला तो मोठ्या वसंडीचा बैल. गोकुलस्थ म्हणजे गोकुळातला मोठ्या वसंडीचा बैल जसा ताकदवान असतो तशी तुमच्यामध्ये ताकद येणार आहे. आणि काय करायचं यासाठी? तर केवळ फुकटामध्ये मिळणारं गोक्षूर वेलीचं जे रसायन आहे ते घेऊन यायचं आहे, त्याला वस्त्रगाळ करायचं आहे आणि दुधामध्ये घ्यायचं आहे. 3 ते 5 ग्राम रोज दुधामध्ये घ्या.
वाघभटांनी सांगितलंय की केवळ 800 तोळे. आता बघा गणित लावा तुम्ही, 800 तोळे म्हणजे किती? 10 ग्रामचा 1 तोळा आणि मग 10 ग्रामचा 1 तोळा आहे, असं 800 तोळे जर तुम्ही पूर्णपणे भरणी भरून 800 तोळे या गोक्षूर चूर्णाचं जर भक्षण म्हणजे घेतलं तुम्ही दुधामध्ये, तर तुमची ताकद गोकुळातल्या अंडील बैलाप्रमाणे वाढते. आणि तीही कशी? अगदी फुकटात आणि विना खर्च. काय खर्च आहे? जे वाघभटानं जे सांगितलं, हा जो उपाय आहे ताकद मिळवण्याचा, करून पहा. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, महत्त्वपूर्ण वाटला असेल, तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.